गोविन्दं विष्णुं वन्दे जगद्गुरु। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकार। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक सकल जगदाधार। विश्व व्यापक विश्व कमलापती भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि या भगवान परमात्म्याच्या दिव्य कथेचं चिंतन आपण या धर्म मंडपामध्ये करत आहोत। कैलासवासी विश्वनाथ रामराव पाटील ठोंबरे काकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही दिव्य कथा आहे। अतिशय गोड अंतःकरणापासून ही दिव्य कथा या ठिकाणी हा परिवार करतोय। आपल्या वडिलांविषयी असणारी श्रद्धा, आपल्या पतीविषयी असणारा विश्वास अर्थात सर्व या कार्यक्रमामधून आपल्याला अनुभवायला मिळतो। हे या कथेचं 4थं वर्ष आहे, 4थं पुण्यस्मरण आहे त्यांचं। खरं म्हणजे आपण कथेच्या निमित्ताने एकत्रित येतो म्हणून 4थं पुण्यस्मरण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने या परिवाराला आपल्या वडिलांचं स्मरण हे क्षणोक्षणाला या ठिकाणी आहे। आणि मग ज्या तिथीला ते गेले त्या तिथीच्या निमित्ताने काहीतरी सत्कर्म आपल्याकडून घडावं, अर्थात त्यांचं स्मरण आपल्याला या ठिकाणी जे घडतंय त्या स्मरणाच्या निमित्ताने थोडंसं भगवान परमात्म्याचं चिंतन व्हावं, नामस्मरण या ठिकाणी घडावं म्हणून हा परिवार प्रतिवर्षी ही कथा इथे आयोजित करत असतात। पहिल्या वर्षी आपण म्हणजे आम्ही सहज एका कार्यक्रमामध्ये मावशीचं आणि माझं बोलणं झालं, म्हणजे तिथे एका कीर्तनासाठी मी आलो होतो। मला तरी वाटतं वर्ष श्राद्धाचं की दशक्रियेचं कीर्तन होते। तिथे आल्यानंतर अचानक मावशी समोर आल्या आणि मग पहिले पारमार्थिक संबंध असल्यामुळे मला माहिती नाही हे सर्व काही घडलंय। कोरोनामध्ये बरंच काही घडून गेलं तरी त्याचा तपास आपल्याला लागत नव्हता। त्याचं कारण असं आहे की कोणाचं एकमेकाकडे जाणं नाही। मग सहजच त्या समोर आल्या आणि मी त्यांना विचारलं काय बरं आहेत का। त्यांच्यावरती हे दुःख तर आलेलंच होतं। मी सहज बोलून गेलो, काकाची तब्येत बरी आहे, बरं का काका बरे आहेत का असं म्हटल्यावर त्या रडायला लागल्या। हे असं झालं, दुःख वाटलं आणि मग सहज त्यांनी माझ्या मनामध्ये एक भाव निर्माण केला। म्हणजे मला बोलल्या की महाराज असं झालेलं आहे। त्यांचं आता पुण्यस्मरण पुढे येत आहे, म्हणजे श्राद्ध पुढे येत आहे आणि त्या निमित्ताने मला कथा या ठिकाणी करण्याची इच्छा आहे। मला तुम्ही कथा या ठिकाणी ऐकवाल का। म्हटलं हरकत नाही, करू। परत प्रश्न की श्रोते मंडळी या ठिकाणी साथ देतील का उपस्थित। त्यांनी सांगितलं महाराज काही नाही, तुम्ही कथा करा, मी ऐकेल। ज्यांच्यासाठी कथा करायची ते ऐकतील।
म्हणून पहिल्या दिवशी आम्ही कथा केली वरती घरामध्ये, जिथे आपण बसतो आता सध्या त्या पलंगावरती मी बसायचो, मावशी समोर बसायच्या, दोन्ही मुली, आधी करून थोडासा परिवार पहिल्या दिवशी कथेला या ठिकाणी महाराज उपस्थित राहायचा. पण खरं सांगतो, घरामध्ये कथा करत असताना मला हजारो मंडळीमध्ये जो कथा करण्यात आनंद वाटत नव्हता, तो घरामध्ये कथा करण्यात आनंद वाटत होता. कारण अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये चिंतन, कथेचा भाव, ज्यांच्यासाठी आपण कथा करतोय त्यांची प्रतिमा समोर, आणि मग त्यांच्या प्रतिमेकडे बघून म्हणा असं गोड प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी महाराज तयार झालं. पहिल्या दिवसाच्या कथेने म्हणजे पहिल्या वर्षाच्या कथेने गोडी लावली, आणि दुसऱ्या वर्षी मग आम्हाला वाटलं की बाहेरच कथा करावी, म्हणून आपण बाहेर मंडप दिला. पहिल्या वर्षाचं वातावरण आपल्या लक्षात आलं नाही, म्हणून मंडप दिला, त्याच्यावरती काय ताडपत्री बारदाणे टाकले, आणि त्या वर्षी पाऊस एवढा की आमचे भरपूर हाल, इकडून पाणी गळायचं, तिकडून पाणी गळायचं, वरतूनच धारा लागायच्या. सर्व मंडळी कथेला येऊ लागले, तेही इकडून काठी लाव, तिकडून काठी लाव, कोणी मदत सर्वजण करायचं. पण निसर्ग पहिल्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षीची कथा झाली छान, पण फजितीमध्ये झाली, थोडी फजिती झाली. मग दुसऱ्या वर्षी आपण हा मंडप पूर्णपणे या ठिकाणी निमीपत्रे दिलेले होते, निमीपत्रे श्रोते मंडळी आपली वाढली. मग पाऊस यायला की मग पाणीमध्ये यायचं. यावर्षी परत मोठा मंडप वाढवला. जेवढे मंडळी आपल्या कथेला उपस्थित राहतात तेवढ्या सर्वांना छत्र येतात, म्हणजे पावसाचं टेन्शन नाही, पाऊस वगैरे सर्व हे वाढत चाललंय. अर्थात हा सर्व तुमचा या ठिकाणी चांगला संकल्प, तुमची या ठिकाणी आपल्या महाराज पतीविषयी असेल, वडिलांविषयी असेल अशी श्रद्धा हा कार्यक्रमाची शोभा वाढवते. नाहीतरी मावशीला म्हणलं कशासाठी एवढा खर्च, त्यामुळे आता करायचं तरी काय. त्यांच्यासाठी त्यांनी एवढं कमवलंय, वैभव कमवून ठेवलं, त्यांनी खऱ्या अर्थाने धन तर कमवलंच. ते काका त्यांच्या बरोबरचे आज भेटले मला, वागवे काका, ते मला बोलले की फार कष्टातून जीवन पुढे नेलेलं आहे. ते म्हणते वरती लिहिलंयच ना, तर मला दिसत नाही, तर तुम्हाला दिसतंय सर्व. हे जे लिहिलेलं आहेत ना, हे अगदी तंतोतंत त्यांच्या जीवनाशी या ठिकाणी म्हणजे सामावलेलं आहे. कष्टातून महाराज या ठिकाणी कमवलेलं आहे. माझ्यासमोर सर्वच मंडळी बसलेले, आपण काय सर्वच श्रीमंत पहिले तुम्ही नव्हते मला माहिती. प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येक जण कष्टातूनच वरती गेलेलं आहे, बरोबर आहे. ते समोर बसले. आज तुम्ही जे वैभवामध्ये राहतात, 10-5 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी नव्हतं हे वैभव आपल्याकडे. कोणाचा मुलगा शिकत असेल, त्याचे कष्ट, त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे, कोणाची परिस्थिती काबाड कष्ट करून या ठिकाणी आपण या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. काकांचं जीवन आहे कष्टामध्ये या ठिकाणी राहिलेलं, वाढ कष्ट केले. पण प्रयत्न करण्याची जर शक्ती, जर आपण जर दृढ विश्वास जर असेल ना, तर कष्ट करून माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थाने उंच शिखरापर्यंत पोहोचवतो. मी तर म्हणत असतो कष्ट करा, धन कमवा. धन कमवणं गरजेचं आहे, कारण मान कोणाला आहे सध्या, कोणाला मान आहे. ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला मान, बरोबर आहे की. ज्याच्याकडे धन भरपूर आहे त्यालाच लोक मानतात ना. निर्धनाला कोणी मानत नाही, रामराम सुद्धा लवकर कोणी करत नाही. जगाची रीत आहे, पैसा पाहिजे. पण धन कमवत असताना व्यवहारासाठी चलनात लागणारा पैसा कमवा. विज्ञान सुद्धा सांगतंय, सर्वजण आपल्याला शिकवताना शाळेमध्ये शिकवले जातं, बाबा माणसाच्या मूलभूत गरजा कोणकोणत्या, तर अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याच्यासाठी माणसाने प्रयत्न केले. अन्न, भूक लागते की नाही प्रत्येकाला. माणसाने दिवसभर एवढं कष्ट केले पाहिजे की संध्याकाळी त्याला जेवण्याची चिंता करावी लागलेली पाहिजे. आयुष्यभर कष्ट करा की म्हातारपण आपला आनंदामध्ये गेलं पाहिजे. आयुष्याचा भानू कधी माळेल हे सांगता येत नाही. उगवलेला सूर्य आहे, जन्म झालाय आपला, उगवलंय आपण. उगवलेला सूर्य कधी मावळेल, कधी अंधार पडेल हे सांगता येत नाही. आयुष्य संपलं की माणसाला जावं लागतं.
कसं आहे, आपण आलोय ना, आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण इथून काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. येताना काही आपण सोबत आणलं नाही. येताना कोणी काय आणलं सोबत? आपण जन्माला आलो तेव्हा काय होतं आपल्याकडे? काय होतं बाबा? काही होतं का आपल्याकडे? अहो, कमरेला करदुरा सुद्धा आपल्या नव्हता. नाही, जाताना तरी काय नेणार आहे सोबत? जाताना काय नेणार आहे? हे किती जरी आपण या ठिकाणी कमवलं तरी इथंच ठेवावं लागणार आहे. मग इथे ठेवावं लागलं म्हणजे काही कमवायचंच नाही का महाराज? कमवा ना, कमवा, कमवणं गरजेचं आहे. आणि मग इथे कष्ट करा, प्रयत्न करा, जे शरीरासाठी लागतं ते कमवा. या शरीराचं संरक्षण ज्याच्याने होतं ते घर बांधा. नवे नवे सर्व या ठिकाणी धन वैभव असणं गरजेचं आहे. पण या धनाबरोबर एक शिदोरी आपण सर्वांनी कमवली पाहिजे. कसं आहे, हे धन किती जरी कमवलं, किती जरी पैसा असला, तर शेवटी हे इथेच राहणारे हा भाव लक्षात ठेवा बरं का. हा भाव लक्षात ठेवा. मी अगोदर बोलून आलो, हातात तुमच्या अंगठी आहे, हातात अंगठी आहे किंवा खिशात पैसे, आणि हा प्राण आपला गेला, भानू मावळला, घरचे खिशाचे तसेच ठेवतील का आपलं? काढूनच घेतील की हातातलं काढूनच देणार आहे. हे सर्व काढून घेणार आहेत. आपण जे धन कमवते, मी कमवू नका असं म्हणणार नाही, कमवणं गरजेचं आहे. पण या धनाबरोबर महाराज एक धन आपण कमवलं पाहिजे, तर ते आपण इथे विथे आहे तेव्हाही आपल्या कामात येईल. निह लोकांची यात्रा परलोकामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्या कामात येईल. ते धन आपण कमवलं पाहिजे. ते धन म्हणजे या ठिकाणी महाराज पुण्यरूपी धन आहे, लक्षात ठेवा. सत्विचार रूपी धन आहे. आज हे मंडळी या ठिकाणी कथा करताय, स्मरण करताय, याचं कारण काय? त्यांनी ते धन स्वतः कमवलं आणि इतरांना सुद्धा ते धन कमवण्यासाठी, म्हणजे विचार धन आपण ज्याला म्हणतो, संस्कार रूपी असणारं धन, ते धन आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आहे. म्हणून ती दिव्य कथा इथे घडते. धन कमवा, नाहीतर धन महाराज या ठिकाणी आपण कमवलं पाहिजे. संत महात्म्याने धन कमवलं. हे धन वरती कामात येतं बरं का. संतांनी सांगितले, करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, असं म्हटलेलं आहे. परलोकी येईल कामा. म्हणून धन कमवा. ते संस्काराचं धन आहे. या परिवारावरती चांगले संस्कार. आणि मग ही दिव्य कथा या ठिकाणी आयोजित केली. इथे गल्लीतल्या सर्व मंडळींनी मोठं सहकार्य, म्हणजे श्रवणाचं सहकार्य. तुम्ही कोणताही कार्यक्रम असू द्या, उपस्थित राहतात. कथेला या ठिकाणी उपस्थित, हरिपाठालाही ज्यांना वेळ भेटेल ते उपस्थितच राहील. हरिपाठानंतर आपण कीर्तन, आता दररोजचे कीर्तन आहे, रात्री कीर्तनालाही मंडळी भरपूर होती. चांगला आनंद आहे. सर्वजण एकत्रित येऊन आनंद घेतात. खरं म्हणजे हे जे करतात ना, याचं फळ, त्याचे परिश्रम कधी दूर होतील? ज्यावेळेस आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहू तेव्हा. म्हणून चला, बोलण्यासारखं भरपूर आहे. चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. भगवंताच्या बाललीला आपण श्रवण करून आता भगवंत वृंदावनामध्ये ज्या लीला करतात, वृंदावनातलं चरित्र आपण इथे कानाने ऐकतोय. वृंदावनामध्ये गायी चारत असताना भगवंताने म्हणजे एकदशे चरित्र केले नारायणी. रांगणाचं चरित्र आपण बघितलं. आणि आता गोधने राखिता, गोधने राखिता म्हणजे गायीचं रक्षण करता करता भगवंताने या ठिकाणी लीला केलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक एक लीला मी सांगितली. पहिली लीला कोणती, म्हणजे पहिली म्हणण्यापेक्षा एक जी सांगितलेली पहिली लीला, त्याची पहिली लीला कोणती आपल्याला सांगताच येत नाही. लीला जेवढ्या मायका. मग काल या मर्दनाची लीला भगवंताने केलेली, का केली याचंही कारण मी आपल्याला सांगितलं. भगवंताने जल म्हणजे तीर्थ निर्मळ करण्यासाठी भगवंताने केलेली ही लीला. या लीलेच्या नंतर वेणुगीताचं चिंतन थोडंसं मांडलंय. वेणुगीताच्या नंतर पुढे क्षीरहरणाचा प्रसंग. भगवंताने गोपिकांचं वस्त्र अर्थात अविद्यारूपी वस्त्र भगवंताने या ठिकाणी दाखवलेला आहे.
भगवंताकडे जात असताना कुठलंही वस्त्र अंगावरती नसावं. अर्थात या ठिकाणी अविद्य रूपी वस्त्र आपण पांघरुलेलं आहे की अज्ञान रूपी. अज्ञान दूर सारून खऱ्या अर्थाने सज्ञानाची प्राप्ती आपल्याला इथे होणं गरजेचं आहे. अज्ञान कशाचं आहे आपल्याला? कशाचं अज्ञान आहे? पहिल्या दिवशी सांगून आलो आपण आपल्या स्वस्वरूपालाच विसरलो. लक्षात ठेवा, मी कोण आहे त्याचा विसरच पडलेला आहे आपल्याला. कोणाला विचारलं तर आपण ज्या उपाधीमध्ये जीवन जगतोय ती उपाधी लावतो. मी शिक्षक आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी शेतकरी आहे, मी महाराज आहे, या उपाध्या आहेत सर्व. हे म्हणजे आपण आहेत का? हो, हे म्हणजे आपण आहेत का? हे म्हणजे मी नाही. मी याच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे. वेगळा आहे, वेगळा आहे. आपण महाराज ज्या घरामध्ये राहतो, ज्या सदनामध्ये राहतो, त्या सदनाला दिलेलं नाव म्हणजे आपण सांगत असतो. तुम्ही कुठे राहता हो? अहो तुम्हाला माहिती आहे का, त्या राष्ट्रवादी भवनच्या पाठीमागे आमचं घर आहे, त्या घरावर आई असं लिहिलेलं, त्या आई घरामध्ये मी राहतो. ते नाव सांगतो आपण. या विश्वाच्या बाजारामध्ये जीवन जगत असताना ज्या उपाधीमध्ये, ज्या स्थितीमध्ये आपण राहतो, ती स्थिती या ठिकाणी सांगत असतो, प्रगट करत असतो. पण मी कोण आहे त्याचं संशोधन केलं पाहिजे. गोपिका सुद्धा आपल्या भावामध्ये जीवन जगत असताना सुरुवातीला अहंकार सर्व ही अवस्था त्यांची होतीच ना. अवस्था त्यांची होती म्हणजे कोणती अवस्था? शेवटी जीवच म्हटलं ना गोपिकांना. असं त्या वेदाच्या श्रुती आहे. गोपिकांचा व्याख्या करत असताना मी अगोदर बोलून आलो, गोपी इंद्रिय कृष्ण रसम पिबती ती गोपी ही. गोपी सर्वसामान्य नाही, या खऱ्या अर्थाने वेदाच्या श्रुती सांगितलेल्या आहे. पण शेवटी जीवाचंच लक्षण त्यांच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्या गोपिका जीवाचं लक्षण असल्यामुळे त्यांना असं कधीतरी वाटायचं, घरातलं काम मी करते, सडा समर्जन मी करते, पाण्याला मी जाते, मुलाला मी सांभाळते, सासू सासऱ्याची सेवा मी करते, असं गोपिकांना वाटायचं. ज्या वेळेस महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, नवे नवे श्रीकृष्ण भगवान परमात्मा कळाला आणि आत्मबोधाचा साक्षात्कार झाल्यानंतर गोपिकांची भाषा बदलली आणि गोपिकांच्या लक्षात आलं, बाई इथं येणंही आपल्या हातात नाही, जाणंही आपल्या हातात नाही. हे आपल्यालाही कळालं पाहिजे बरं का. इथं येणंही आपल्या हातात नाही आणि जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. बरं किती दिवस राहायचं माणसाला? किती दिवस राहणार आहे सांगता येतं का? कोणाला सांगता येत नाही. अहो कोणाला काय कथा सांगायला बसलो, मलाही सांगता येत नाही. किती दिवस राहणार आहे ते कोणालाही सांगता येत नाही. म्हणून ती गोपिका म्हणते, येणे एकले ते हो जाणे हे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्प कोटी, जोडिले धन ते नचले लक्ष कोटी. म्हणून आली वो या सावळ्याचे भेटी हो, आता घाला याच्या पायावरी. निळोबारांची गवळणी. निळोबारा म्हणतात, येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. किती दिवस राहायचंय? आयुष्य आहे तोपर्यंत. नाहीतर आपण ज्यांचं पुण्य स्मरण करतो त्यांचं जाण्याचं वय आहे का? जाण्याचं वय नाही, पण आयुष्य संपलं. जाण्याचं वय नाही, आयुष्य संपलं. एक लक्षात ठेवा, आयुष्य संपलं की तुम्ही बाल अवस्थेमध्ये आहात का तारुण्यामध्ये आहात, वृद्ध अवस्थेमध्ये जीवन जगता याचा विचार होत नाही. त्याच्या पुढे जाऊन बोलतो, आयुष्य संपलं की आईच्या उदरामध्ये जातात. काही जातात की नाही? हालचाल बंद झाली. डॉक्टर म्हणतात बाळ आतमध्ये गेलेलं आहे. काही जन्म घेत असताना माऊलीच्या भाषेत उपजकाची मरती, काही जन्म घेत असताना मरतात. आयुष्य संपलंय राजा. म्हणून कोण कधी जाईल सांगता येत नाही. त्या गोपिकांच्या लक्षात आलं आणि मग गोपिकांनी भगवान परमात्म्याचे स्मरण, भगवंताला बघितलं. भगवंताची या ठिकाणी महाराज भक्ती स्वरूपाची जी या ठिकाणी आनंदाची जी वार्ता आहे, आनंद या ठिकाणी गोपिकांनी घेतलेला आहे.
आणि मग गोपिक शब्दाचा अर्थ करत असताना ज्या सर्व महाराज या ठिकाणी इंद्रियांनी कृष्णम रसम पिबती, कृष्ण भगवान परमात्म्याच रसपान करतात. डोळ्याने पाहायचं असेल तर भगवंतालाच बघतात, डोळ्याने पाहायचं असेल तर भगवंतालाच बघतात. बरं मी सांगत असतो की बघू नका असं मी म्हणणार नाही, पण जे बघितल्यानंतर आपले डोळे शांत होते, जे आपले डोळे निवांत होतील असं बघितलं पाहिजे. विषय म्हणजे भोगायचं नाही असं नाही, पण लक्षात ठेवा पाहिल्याने तर आपलं डोळे प्रसन्न, डोळ्याला सुख वाटत असेल तर ते आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. संतांनी डोळ्याला जे बघितलं असं काही बघितलं तर ते बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना सुख झालं. काय बघितलं? तो माऊलींचं आपण म्हणतो की नाही, दररोज कोणती साधना सुरू कर, हरिपाठ सुरू करत असताना, भजन सुरू कर, कीर्तन सुरू करताना म्हणतो की नाही, रूप पाहता लोचनी, मी माझ्या लोचनांनी काय बघितलं? रूप बघितलं. परिणाम काय झाला? माऊली म्हणतात मला दुःख झालं. बरोबर आहे ना? नाही नाही, मग सुख झाले. ओ साजनी, आपल्या साजनीला सांगताय की मला या ठिकाणी डोळ्याला सुख झालं. मग सुख होणारा महाराज जे विषय तो या ठिकाणी माऊलींनी आपल्या डोळ्याला दाखवला. आपण टीव्ही बघतो, किती सुख वाटतं डोळ्याला? वाटतं का सुख? हा, आता जस्ट त्याला वाटत काय असेल तुमचं तुम्ही बघू. एक लक्षात घ्या, जे डोळ्याने भगवान परमात्म्याचं तर रसपान करायच्या, कानाने सुद्धा भगवान परमात्म्याचीच कीर्ती, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, त्याची कीर्तीच ऐकायची. मग कीर्ती ऐका, नवे नवे भगवंताचे गुण या ठिकाणी ऐकायचे. हाताने टाळी, पायाने भगवंताच्या रंगामध्ये नाचायच्या, तीर्थयात्रा करायच्या, किंवा भगवान परमात्म्याचं कार्य जे आहे ते आपल्या सर्व इंद्रियांनी करायचं. अशा गोपिका आहेत, त्या गोपिकांचं जीवन भगवत रूप झालं होतं, म्हणून हरिभक्ती त्यांची या ठिकाणी चालू होती. आणि मग गोपिकांना आनंद द्यावा, गोपाळांना आनंद द्यावा, ही एक भगवान परमात्म्याची मानसिकता. नवीन माझ्या गोपिकांना आनंद दिला पाहिजे. एके दिवशीचा प्रसंग असा आहे की गाईच्या पाठीमागे भगवान परमात्मा गोधने चारावया जातो शारंग पाणी. आता गोधने चारण्यासाठी निघालेला नवे नवे गोपाळ सोबत आहे, गाई सोबत आहे. गेला भगवान परमात्मा वृंदावनामध्ये, गाई चरू लागलेले आहे, गोपाळ खेळ खेळत आहे. आज भगवंताला वाटलं चला माझ्या गोपिकांना आनंद द्यायचा आहे, म्हणून कळंबाच्या झाडाखाली भगवंत उभा राहिला. आपल्या कमरेला असणारी जी बासरी, ती बासरी काढली, आपल्या ओठावरती ठेवली आणि ओठावरती ठेवून भगवान परमात्म्याने सुंदर बासरी वाजवायला सुरुवात केलेली आहे. बासरी एवढी सुंदर वाजायची, एवढी सुंदर की त्या बासरीचा आवाज ज्या ज्या जीवाच्या कानावरती गेला त्याच्यावरती मला त्या बासरीचा परिणाम झाला. त्या बासरीचा आवाज या ठिकाणी महाराज दुमदुमला आणि परिणाम महाराज पूर्ण गोवर्धन भगवत रूप झालेलं आहे. गायींनी आपलं चरण विसरलेलं आहे, गायी चरण विसरून गेल्या. व्याघ्र पशु सर्व एकत्रित आलेले आहे, पक्षी उडणं आपलं विसरून गेलेले आहे. नवे नवे इतका सुंदर बासरी वाजू लागला, सुंदर बासरी वाजू लागला. निळोबारायांनी वर्णन केलं. निळोबारायांनी सामा मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, 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 मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू,
मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नागाचा सावळा नंदनू नागाचा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा सावळा नंदनू नंदाचा मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू अतिशय चांगल्या पद्धतीने वेणू भगवान परमात्म्याची वाजू लागलेली आहे. नवे नवे परिणाम काय झाला भुलविले वेणू नादे आणि वेणू वाजविला गोविंदे गोविंदाने वेणू वाजवला. कोणाकोणावरती परिणाम झालाय तर महाराज यमुनेचं जळ स्तब्ध झालेलं आहे लक्षात ठेवा. चालता सूर्य सुद्धा जागेवरती थांबलेला आहे. ज्या ज्या गोपिकांच्या कानावरती आवाज गेला त्या त्या गोपिकांचे व्यवहार त्या ठिकाणी बदलले. सर्व कामधंद्याचा विसरच त्यांना पडलेला आहे. त्या गोपिका कोण होत्या याचं सुद्धा चिंतन करत असताना विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा वृत्ती वेधिली परमा नंदाओ नंदाओ नंदा पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी अशी अवस्था की त्या या ठिकाणी सर्व बोलून गेल्या. नवे नवे काय काम करत होत्या तर ऐका. कोणी आपल्या पतीची सेवा करत होतं, कोणी महाराज या ठिकाणी आपल्या लहान लहान मुलांना या ठिकाणी सांभाळत होतं, कोणी सासू सासऱ्याची सेवा, कोणी झाड लोट करत होतं, कोणी पाणी भरत होतं. पण ऐका भगवंताच्या बासरीचा आवाज कानावरती पडल्याबरोबर काय झालं. चिरे चोळ्या त्या धुता विसरती वृद्ध लक्ष लागले श्रीकृष्ण मूर्ती. महाराजाच्या बासरीचा आवाज ऐकल्यावर परिणाम काय झाला. प्रपंच धंदा नाटवे काही प्रपंच धंदा नाटवे काही प्रपंच धंदा नाटवे काही प्रपंच धंदा नाटवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी मुरलीचा नाद भरला हृदयी मुरलीचा नाद भरला हृदयी मुरलीचा नाद भरला हृदयी पती सुखाचा विसर पडला ती सुखाचा विसर पडला पती सुखाचा विसर पडला ती सुखाचा विसर पडला तुझ्या मुरलीचा छंद लागला याच्या मुरलीचा छंद लागला याच्या मुरलीचा छंद लागला याच्या मुरलीचा छंद लागला. मुरलीवाला नंद नंदन मुरलीवाला नंद नंदन मुरलीवाला नंद नंदन नंद नंदन मुरलीवाला नंद नंदन मुरलीवाला नंद नंद
नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला. एवढा सुंदर मुरली वाजवत होता, एवढा सुंदर बासरी तो त्या ठिकाणी वाजवत होता. बासरीचा आवाज ऐकला, परिणाम प्रपंच धंदा नाटके काही. का हो, का आठवत नाही? तर ऐका, मुरलीचा नाद भरला हृदय. मुरलीचा नाद अंतःकरणामध्ये भरला होता. परिणाम पती सुखाचा विसर पडला, पती सुखाचा विसर पडला होता. आणि मग विसर पडल्यामुळे महाराज आपण कुठे आहोत, कोणत्या अवस्थेमध्ये आहोत याचं सुद्धा भान त्या गोपिकांना राहिलं नाही. मी नेहमी सांगत असतो, एक गोपिका महाराज आपल्या लहान असणाऱ्या मुलीला मांडीवरती घेतलं होतं. सुंदर असा काला तिने या ठिकाणी कालवलेला होता आणि तो काला या ठिकाणी कालवून ती आपल्या मुलीला असं भरवत होती. बरं का, काय करत होती, अशी मुलीला भरवत होती, लहान मुलीला. त्यामुळं मुलीला आपलं भरवत असताना बासरीचा आवाज कानावरती पडला. महाराज देहाने ती या ठिकाणी मुलीची सेवा करत असताना पण मन मात्र आता भगवंतामध्ये रंगलं होतं. बासरीच्या आवाजाने बोलून गेली होती. किती बोलावं, किती बोलावं. तर लक्षात घ्या, महाराज ज्या मुलीला ती भरवत होती ना, परिणाम सर्व उलटा करू लागली. काय? तिने ते भरवणं बंद केलं, त्या मुलीला उचललं आणि शिंक्यात ठेवलं. मुलीला काय केलं? शिंक्यात ठेवलं. शिंक्याची बरणीच अशी कमरेवर घेतली. निघाली ना जिकडं आवाज येतोय तिकडे, तर बाहेर आली बाई. आता बरणी शिंक्यातली कमरेवरती निघाली. बाकीच्या विचारलं, का ग म्हणे कुठे चालली? म्हणे बघा ना बाई, किती सुंदर बासरी वाजवतो. कोण वाजवतो? सावळा नंदनो नंदनो असं म्हणत म्हणत ती म्हणे किती सुंदर. अगं तो वाजवत असेल, तुला काय या ठिकाणी? नाही नाही म्हणे किती सुंदर. अगं ठीक आहे, तो बासरी वाजवतोय, पण ही बरणी घेऊन कुठे निघाली? तिने सांगितलं ही बरणी नाही. मग काय आहे? तर ही बरणी नाही तर माझी हरणी आहे. हरणी, हरणी हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाव होतं. कोणाचं? तिच्या मुलीचं नाव होतं. एवढी बोलून गेली होती, म्हणजे प्रपंचाचा विसर पडला होता. आणि मग तिचाच नाही, सर्वच गोपिकांची अवस्था अशी झाली होती. आणि मग लक्षात ठेवा, सर्व गोपिका भगवान परमात्म्याच्या बासरीचा आवाज त्या दिशेने येतोय ना, त्या दिशेने गोपिका निघालेल्या आहे. त्या दिशेने गोपिका निघाल्या. नवे नवे गोपिका भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत निघाल्या. जिथे बासरी भगवान परमात्मा वाजवतोय अशा वृंदावनामध्ये गेल्या. वृंदावनामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम भगवंत बासरी वाजवत होता, त्या ठिकाणी गोपिका एकत्रित आल्या. देवांनी त्यांना बघितलं की गोपिका आलेल्या आहेत आणि मग भगवंताने त्यांचं सर्वप्रथम स्वागत केलेलं आहे. जसं एखादे पाहुणा आपल्याकडे येतो ना, आपण त्याला हात जोडून म्हणतो ना, या या म्हणून हात जोडतो, तद्वत त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याने सुद्धा गोपिकांना या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. त्या भगवंताला माझे शरण गेल्या होत्या. भगवंताने स्वागतम महाभागा असं त्या ठिकाणी म्हटलं. गोपिका प्रसन्न झाल्या. नवे नवे मग भगवंताचं चरण त्यांनी पकडलेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने याने स्वागत केलं. थोड्या वेळ भगवंताच्या स्वरूपाचा आनंद त्यांनी घेतला आणि घेतल्यानंतर येण्याचं कारण विचारलं की व्रजशाणामयं कशीत ब्रोताणाम गमन कारण. अगं तुम्ही आलात, पण तुम्हाला येण्याचं कारण काय आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, देवा किती सुंदर बासरी वाजवली आणि एवढी सुंदर बासरी वाजवून आम्हाला तू या ठिकाणी कारण विचारतो. देवा तुझ्या मुरलीचा ध्वनी आम्ही आमच्या कानाने ऐकला. परिणाम तुझ्या मुरलीच्या ध्वनीचा काय झाला? आम्ही आमचं या ठिकाणी कामधंदा विसरलं. आम्ही वृंदावनामध्ये आलेलो आहोत. तुझा मुरलीचा ध्वनी म्हणजे काय साधा आहेत का देवा? मग ती वर्णन करत असताना म्हणते, मुरली नो हे केवळ बाण
तिने हरिला माझा प्राण, घर सोडून धरले रान, मी वृंदावनी आले आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली. अरे किती सुंदर बासरी वाजवतोय, किती सुंदर या ठिकाणी मुरली वाजवतोय. असं महाराज त्या गोपिका म्हणू लागल्या, मुरली नो हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, घर सोडोणी धरले रान, मी वृंदावनी आले. म्हणून देवा एवढी सुंदर बासरी वाजवली, त्या बासरीला बोलून आम्ही या ठिकाणी आलो. नवे नवे ठीक आहे, देव बोलले आलात ठीक आहे, ऐकली बासरी, माझं दर्शन तुम्हाला झालं, आणि मग दर्शन झालं तर जा परत वापस, जा तुम्ही तुमच्या घरी. असं म्हटल्यानंतर त्या म्हणू लागल्या, देवा आता आम्ही आमच्या परत घरी जाणार नाही. म्हणे का जाणार नाही परत घरी? तर आता ही बासरी या ठिकाणी आम्ही ऐकली, आता परत या बासरीचा आनंद. अगं असं वेड्या झाल्या, तुमचे पती घरी आहेत, नवे नवे तुमचे पती तुमची वाट बघत असतील, जा तुम्ही तुमच्या घरी. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला त्या म्हणू लागले, देवा खरं सांगू का तुला, तू जरी म्हणतोस तुमचे पती घरी आहेत, पण जे पती आम्ही आमच्या घरी आहेत असं म्हणतो, त्या पतीचा आणि आमचा कोटपर्यंत संबंध आहे, कोटपर्यंत संबंध. खरं सांगू का देवा, फक्त एका जन्मापुरता संबंध आहे. शारीरिक दृष्ट्या विचार जर केला तर एका जन्मापुरता संबंध आहे, पण खऱ्या अर्थाने देवा तू आमचा असा पती आहे, तू आमचा सर्वस्व असा आहे, तर एका जन्मापुरता नाही, तर जेवढे आतापर्यंत जन्म झाले त्या प्रत्येक जन्मामध्ये तुझा आणि आमचा या ठिकाणी संबंध आहे. म्हणून देवा खऱ्या अर्थाने जो घरी पती आहे तो हाडामासाचा पती आहे, तो आज आहे उद्या राहीलच असं सांगता येत नाही, पण या ठिकाणी तुझा आणि आमचा संबंध कायम स्वरूपीचा असल्यामुळे तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. देवा सर्व नातं तुमच्या सोबत आम्ही या ठिकाणी जोडलेलं आहे, म्हणून आता परत आम्हाला पाठवू नका म्हटल्याबरोबर मला त्या गोपिका घरी जायला तयार नाही. भगवंत त्यांना म्हणतो जाय, या ठिकाणी जा. शेवटी त्यांनी युक्ती केलेली आहे, आणि युक्ती करून महाराज भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा खऱ्या अर्थाने तूच आमचा पती, आम्हाला तू आनंद दे. आणि मग गोपिकांना आनंद द्यायचा भगवान परमात्म्याने ठरवलं, आनंद द्यायचा. आणि मग आनंद देण्यासाठी खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा देतोय आनंद. आणि हा आनंद देत असताना मग गोपिका नाचायच्या, गोपिकांच्या सभेमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी नाचायचा. गोपिकाही नाचत आहे, पण नाचता नाचता गोपिकांच्या मनामध्ये, गोपिकांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनामध्ये एक भाव जागे झाला. काय भाव? की बघा म्हणे एवढा मोठा जगाचा चालक मालक, की ज्या भगवान परमात्म्याचा विचार जर केला तर वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, महाराज ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता असा असणारा भगवंत. पण खऱ्या अर्थाने हा या ठिकाणी चिंतन करत असताना इथे आमच्या बरोबर नाचतोय, म्हणजे आमचं किती मोठं सामर्थ्य. शेवटी आम्हीच या ठिकाणी मोठे आहोत की नाही, आमच्या बरोबर नाचतो. त्यांच्या मनामध्ये अहंकार जागा झाला, अभिमान जागा झाला. अहंकार अभिमान जागा झाला म्हणून भगवंताला मी सांगत असतो, पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना सर्व सहन होतं,
पण अभिमान सहन होत नाही बरं का. म्हणून अभिमान करू नका. जशी स्थिती असेल, ज्या स्थितीमध्ये आपण जीवन जगतोय, जिथे आपण या ठिकाणी राहतोय, नवे नवे राहत असताना अभिमान करू नका. महाराज थोडा जरी परमार्थामध्ये अभिमान झाला ना, तर तो भगवान परमात्माला कशा प्रकारे तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान. कसा मेरू समान, पर्वता समान अभिमान. गोपिका होत्या पण अभिमान जागा झाला. परिणाम अशा अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याने महाराज ज्यांच्यासाठी हा आनंद द्यायचा ठरवला, पण त्यांना अभिमान झाला, सोडून दिलं भगवंताने. त्यांना अदृश्य झाले भगवंत. अदृश्य होऊन राधेलाच फक्त सोबत घेतलं आणि भगवंत निघून गेलेले आहे. निघून गेले. त्या गोपिकांनी बघितलं, अगं आत्ता आपल्यामध्ये होता आणि आता आपल्यामध्ये नाही. कुठे गेला असेल, कुठे गेला असेल. इथे तिकडे बघू लागल्या, दिसत नाही. पर सर्वजणी आहेत का? एक जण दिसले नाही. कोण? राधा दिसली नाही. राधा जेव्हा दिसली नाही ना, तुला त्रास होतो? वर आराम कर थोडा. तब्येत जर थोडी बरी नाही. हा वर आराम कर. जा बरी त्याला म्हणून बरं तुझा थोडा आराम कर. देण्यात थोडंसं राहिलं आपलं. आणि मग खऱ्या अर्थाने चिंतन करत असताना त्या गोपिका भगवान परमात्म्याची या ठिकाणी विरहामध्ये विरह आता त्यांना झालेला आहे. सर्वजणी आहे का? राधा नाही. मग बघताय तर या ठिकाणी सौती मंतर बघा, तिलाच घेऊन गेला, तिच्यावरच प्रेम आहे. तिलाच घेऊन गेला, तिच्यावरच प्रेम आहे, असं त्या ठिकाणी महाराज त्या म्हणू लागल्या. नवे नवे भगवान परमात्म्याला म्हणाला, देवा अरे या घनघोर अरण्यामध्ये आम्ही आता या ठिकाणी एकटे आहोत, नवे नवे एकट्या पडलेलो आहोत. तू या घनघोर अरण्यामध्ये जिथे चतुष्पाद प्राणी आहे, कधी येतील आमच्या देहाला खातील हे सांगता येत नाही. म्हणून तू अशा वनात आम्हाला सोडून गेला. म्हणून देवा त्या भगवंताला विनंती करतात, कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी ती भेटी एक वेळा दी भेटी एक वेळा दी भेटी एक वेळा दी भेटी एक वेळा कन्हैया रे. हे देवा आम्हाला भेट दे. या घनघोर अरण्यामध्ये तू आम्हाला सोडून गेलेला आहे, आम्हाला भेट दे, असं महाराज त्या ठिकाणी म्हणू लागले. तेव्हा ज्या घनघोर अरण्यामध्ये आम्ही आहोत, त्या अरण्याचा जर विचार जर केला तर आमची काय म्हणजे शरीर या वनामध्ये. आणि हे वन कसं आहे तर काय मोकलीले वनी सावजाने वेडी. सावज म्हणजे या ठिकाणी चतुष्पाद प्राणी म्हणजे काम क्रोध रूपी तंब मोह अहंकार आहे की नाही आतमध्ये. हे वन वेढलेलं आहे. हे शरीर म्हणजे एक वन आहे. या वनामध्ये आपण सर्वजण आलो, इथे सर्व हे आपल्या पाठीमागे लागलेले आहे. आणि मग या वनामधून जर आपल्याला जर वाचायचं असेल तर भगवान परमात्मा भेटला पाहिजे, तो आला पाहिजे, दूर गेलायत ना आपल्या जवळ. आणि मग त्या गोपिका विनंती करू लागल्या. पुढे पुढे महाराज म्हणायच्या, आळवायच्या, रडायच्या. पुढे गेल्यानंतर काही चरण पुन्हा भगवान परमात्म्याचे दिसले. असे चरण याच रस्त्याने गेलेला आहे. सोबत राधेचे पाऊल आहे. पुढे गेल्यानंतर काही फुलं पडलेले दिसले. जणू काय राधा समोर बसली, भगवंत तिच्या पाठीमागे बसलेले. राधेच्या महाराज वेणी घालून तिच्या वेणीमध्ये जणू काय फुलं पडलेले असं चिन्ह त्या ठिकाणी. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर परिणाम असा झाला होता, गोपिकांना सोडून दिलं होतं आणि राधेला सुद्धा अहंकार झाला. बघा 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 म्हणे माझ्यावरच प्रेम आहे की नाही, सर्वांना सोडून दिलं, मला एकटीलाच घेऊन चालला, म्हणजे हा माझ्यावरच प्रेम करतो असं त्या ठिकाणी वाटायला लागलं. आणि मग महाराज गोपिका भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये आहे. त्या
विरहामध्ये पोळत असताना राधाला मात्र या ठिकाणी एकटीला घेऊन गेला होता. तिला सुद्धा वाटायला लागलं मीच श्रेष्ठ आहे, मला एकटीलाच घेऊन चालला, मला एकटीला घेऊन चालला. शेवटी राधेलाही अहंकार झाला आणि मग राधा त्या भगवंताला म्हणून तेव्हा मला जरा खांद्यावर घेतो का म्हणे. काय म्हणे, मला खांद्यावर, तुला खांद्यावर घेऊ म्हणे. हो देवा. आणि मग देवाला कळालं हिलाही थोडासा अहंकार झाला, अभिमान जागा झाला. खांद्यावर बसायचा राधे म्हणे. हो हो. आणि मग भगवंत असे खाली वाकले. बस. मला ती भगवंताच्या खांद्यावरती बसायला लागली. भगवंत अदृश्य झाले, धपदिशी खाली पडली. तिलाही कळालं की मलाही सोडून गेला. राधाही रडू लागली. राधेच्या रडण्याचा आवाज गोपिकांच्या कानावरती जेव्हा गेला तेव्हा गोपिका जवळ आल्या. राधे, अगं तू इथे? म्हणे हो. देव कुठे? देव कुठे? ते राधेने सांगितलं मलाही सोडून गेला. अगं कोटपर्यंत तुझ्या सोबत होता? त्यावेळी ती राधा बोलू लागली. ऐका म्हणे, तुकोबाराय सांगतात आपल्याला, एथवरी होता संग अंगोंग लपविले. इथपर्यंत माझ्या सोबत होता, पण इथे मात्र मला थोडासा अभिमान झाला. त्याने आपलं अंग लपवून घेतलं. अभिमान झाला म्हणजे काय केलं ग? तिने सांगितलं थोडासा अहंकार, म्हणजे मागे बघितलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. मी थोडं मागे बघितलं, परिणाम एवढ्या वेगे अंतराला माझ्याजवळ दूर गेला. लक्षात ठेवा, दूर गेला. असं हो हो. आणि मग महाराज सर्वजण रडतायत, भगवंताची एक एक लीला आठवतायत, त्याला पुकारतायत, कोणी विवळतायत. पुढे जात असताना तुळशी माता दिसली. बरं कोणी तुळशी माता. त्या तुळशी मातेला म्हणलं, हे जगत कल्याणी, तू जगत कल्याणी सांग, आमचा भगवंत बघितला का? महाराज विनंती करायच्या, एक 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 लीला आठवायच्या, करायच्या. नवे नवे कोणी या ठिकाणी नंद बाबा व्हायचं, कोणी वेशुदा व्हायचं, कोणी सवंगडी व्हायचं, कोणी मडके फोडायचं, कोणी गाईच्या पाठीमागे चालायचं. अशा सर्व एक 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 लीला त्या ठिकाणी करताय. पण शेवटी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये पळणाऱ्या गोपिकांनी भगवंताला सांगितलं, देवा, अशा घनघोर अरण्यामध्ये तू आम्हाला सोडून गेलास, आम्ही सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडे आलोय देवा. आणि जर आता जर खऱ्या अर्थाने तू जर आमच्यासाठी धावून आला नाही, आम्हाला जर दर्शन दिलं नाही, तर आम्ही आमचे प्राण या ठिकाणी ठेवणार नाही. भगवंताच्या विरहामध्ये त्या विरह गीत गाऊ लागल्या. विरह गीत गात असताना गोड विरह गीते नवीन त्याला गोपी गीत म्हणतात. आम्ही आज भागवताच्या सुरुवातीला या ठिकाणी म्हणून आलो होतो, विरह गीताने सुरुवात आज आपण या ठिकाणी केली. 2 श्लोक म्हणायचे, पुढे थोडंसं चिंतन करायचं. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजा, ज्यांच्या पाठ असेल कधीतरी ऐकला असेल, शब्द तुम्हाला येत असतील तर म्हणण्याचा प्रयत्न करा पाठीमागे. जयति तेधिकम् जामना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत दयति दीक्षुता
ते दिकाम जन्मना भज, असं भगवान परमात्म्याला विरहामध्ये आळवू लागले. देवा, जर आता जर तू आला नाहीस ना, तर आम्ही आमचे प्राण या देहामध्ये ठेवणार नाही. आता भगवान परमात्मा म्हणजे गोपिकांचा प्राण वल्लभ आहे. भक्तांना आनंद देण्यासाठी या ठिकाणी आला. भक्त विरहामध्ये पोळताय. भगवंताला सहन झालं नाही. परत त्या गोपिकांच्या सभेमध्ये भगवान परमात्मा विराजमान झाले. जसं एखादं हरणीचं कळप असावं, हरणीच्या कळपामध्ये एखादं पाडच बाहेर जावं आणि परत त्या हरणीच्या कळपामध्ये आलं की जशा हरणी त्याला गोल गोल फिरतात ना, तसं चाटतात, तशा गोपिका भगवान परमात्म्याच्या चौबाजूने फिरू लागले. देवा, अरे या घनघोर अरण्यामध्ये तू आम्हाला सोडून गेला होता. भगवान परमात्मा बोलले, मी सोडून नाही, तुम्हीच मला सोडलं होतं. देव आपल्याला सोडून कधीच जात नाही हो. देव आपल्याला सोडून कधीच जात नाही. आपणच त्याला जवळ दूर लोटतो बरं का, त्याला दूर लोटतो. आणि मग गोपिकांना भगवंत बोलायला लागले, या ठिकाणी तुम्हीच मला दूर केलं होतं. आता गोपिकांचा भगवंताचा संवाद, देवा आता परत आम्हाला सोडून देऊ जाऊ नको. आणि मग आता भगवंताने ठरवलं यांना आनंद द्यायचा, रासलीलेचा आनंद द्यायचा ठरवलं. आणि मग जेवढ्या गोपिका होत्या तेवढे रूप भगवंताने धारण केले. आणि तेवढे रूप धारण करून त्या गोपिकांच्या सभेमध्ये आता सुंदर भगवान परमात्मा असे नाचू लागले. लक्षात ठेवा, एवढा सुंदर नाचू लागले वृंदावनामध्ये, एवढे सुंदर नाचू लागले का त्यांचं नाचणं बघितलं वरच्या देवांनी, त्यांना सुद्धा राहवलं नाही. मग महाराज त्या नाचणाऱ्या भगवान परमात्म्याचं नाचणं आराध्य शिव भगवंताने बघितलं, शिव भगवंताने. आणि त्याला सुद्धा वाटलं आपण सुद्धा जाऊन आनंद घेतला पाहिजे. म्हणून शिव भगवंताने महाराज आपलं रूप टाकून दिलं, गोपिकेचं रूप धारण केलं. गोपिकेचं रूप धारण करून त्या ठिकाणी तो आला. कुठे? जिथे राधा नाचत होती, जिथे कृष्ण नाचत होता आणि जिथे बाकीच्या सर्व गोपिका नाचत होत्या. राधा नाचे, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी संग. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी संग. मन मेरो बन गयो सखी रे मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी संग. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी संग. मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सखी रे
रास क्रीडा पाहू नंदाचा बाळीने केला नवला. मग सर्व गोपिका सर्व गोपाळ वृंदावनामध्ये आले, देव सुद्धा आले. स्वतः शिव भगवान परमात्म्याने एका गोपीचं रूप धारण केलं, वृंदावनामध्ये आले. आजही महाराज ते गोपेश्वर भगवान परमात्मा आहे बरं वृंदावनामध्ये. गोपेश्वर महादेव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. गेले वृंदावनामध्ये दर्शन करायला भेटेल ना आपल्याला भगवंताचं शिवाचं. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याच्या लीला गोपिका समवेत नाचतोय. कामदेवाला वाटलं चांगली संधी मिळाली आपल्याला. हा गोपिकांच्या समवेत नाचतो, स्त्रियांच्या समवेत, म्हणजे हा स्त्री लंपट झालाय. हा स्त्री लंपट झालाय. आपली संधी याच्यावरती विजय मिळवायची म्हणून आला. कामदेव त्या ठिकाणी आला. नुसता एकटा आला नाही, पंचपणाचा बाणच घेऊन आला. म्हणजे भगवंताला वशीकरण करण्यासाठी, नवे नवे मोहन करण्यासाठी, भगवंताला मोहून टाकावं. पण ऐका, जगाचा चालक मालक येतो. महाराज कामदेव त्याला परास्त करायला आला, पण कामाचा विजय त्याच्यावर मिळाला. कामाला विजय मिळवताच आला नाही, उलट कामावरतीच विजय भगवंताने मिळवलेला आहे. म्हणून ही जी लीला आहे ही काम विजय लीला म्हणून प्रसिद्ध आहे. काम विजय लीला अशी राजलीलेची चिंतन थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आणखीनही पुढे अनेक लीला आहेत. या लीलांचं एक एक चिंतन करत असताना भगवंताने खऱ्या अर्थात ज्याच्यासाठी अवतार धारण केला होता ते कार्य अजून पुढे. आणि मग नारद महर्षी देवाकडे आले. देवा, अजून किती दिवस थांबायचं हो तुम्हाला इथे? देव बोलले, मला काही नाही, पण त्या मामाला कोणीतरी सावध केलं पाहिजे ना. त्या मामाला म्हणे, मी जातो मामाला सावध करतो म्हणे, हरकत नाही. नाहीतरी जन्माला आल्यावर तुम्हीच सावध केलं होतं, बरोबर आहे की नाही? ही ठेवी बाळकाशी, वधी बाळकाशी ठेवू नको, तुम्हीच सांगितलं होतं माझ्या भावाला मारायचं वगैरे, जा म्हणे सावध करा. आणि मग भगवंताचं दर्शन घेतलं. मथुरेत आलेले आहेत नारद महर्षी भजन करत नारायण. नारदांचं भजन ऐकलं, कंसाने हात जोडले. या श्री संताची माथा चरणावर नमस्कार केला. नारदांनी नमस्कार केला. विचारलं कंसाने, कसं येणं केलं? म्हणे, काही नाही बाबा, आलो असं फिरत फिरत. अरे कंसा, आता बोलणं सुरू झालं. विचारलं, आतापर्यंत किती मारले रे? म्हणे, किती जण मारले? त्यांनी आधीच सांगायला सुरुवात केली. पुतना मारली, शक्तासूर मारला, महाबळ दैत्य मारला, बकासूर मारला, धेनुकासूर मारला. बरोबर, एवढे मारले? हो. म्हणजे एवढे पाठवले, निरोप सांगायला परत आले. मग एक काम कर ना म्हणे, तू एवढा बलशाली कशाला आहे? अरे तू काय प्रयत्न करत नाही म्हणे. कसे प्रयत्न करू? आणि काही नाही, एक निमित्त कर, कारण कर. काय? 2 दिवसावरती मथुरेची यात्रा आली. तू त्यांचा मामा आहे हे त्यांना माहिती झालेलं आहे. एक काम कर ना, यात्रेचं निमित्त कर. भाच्यांना घे म्हणे बोलून, यात्रेचं निमित्त करू. टाक म्हणे मरू. नारदाची युक्ती पटली बरं का कंसाला. नारदाची युक्ती कंसाला पटली. न जाणो याच्या पापाचा घडा आता भरलेलाच होता. युक्ती लवकर पटली. आणि मग त्याने मान्य केलं की ठीक आहे, आपण काय करू, पाठवू म्हणजे बोलू म्हणे देवाला. देवाला आणायला जाईल कोण? या ठिकाणी नारदाने ठरवूनच टाकलेलं होतं की याचा पापाचा घड्याला मारायचं, त्याचा उद्धारच करायचं देवाच्या हातून. लगेच नारदाने सांगितलं, बघ म्हणे, तुझ्या मथुरेमध्ये भगवंतावरती प्रेम करणार एक व्यक्तिमत्व आहे, ते तुझ्या जवळच आहे. त्याचा अतिशय प्रेम भगवान परमात्म्यावरती. लढवाळ भक्त आहे तो भगवान परमात्म्याचा. कोण? तुझ्या जवळ राहतो, त्याचं नाव विदुर काका. भगवंतावरती श्रद्धा आहे म्हणे. मग विदुर काकाला पाठव आणि घे बोलू. जातील का? विदुर जातील ना म्हणे. आणि मग नारदाने युक्ती सांगितली. इकडे भगवान परमात्मा महाराज आता गोकुळामध्ये आले. नवे गोकुळावरून भगवंताला आणायचे. कंसाने ठाकूर काकाला बोलवलं, काका मी तुम्हाला कशासाठी या ठिकाणी बोलवलंय? पण कशासाठी? तुम्हाला गोकुळाला जायचंय. काकाला आनंद झाला, गोकुळाला जायचं म्हणजे देवाचं दर्शन मला होईल. आणि मग देवाचं दर्शन होईल अशी युक्ती महाराज या ठिकाणी त्यांना पटली. पण जाऊन देवाला घेऊन यायचं. या देवाला घेऊन यायचं
आणि असं म्हटलं तर मग देवाला आणलं की मग देवाला मी कशा कशा पद्धतीने या ठिकाणी मारेन हे सर्व सांगायला सुरुवात केली. कुवाऱ्याकडील हत्तीच्या पायाखाली देऊन मारण्याचा प्रयत्न करेन. तिथे जर नाही मेला तर या ठिकाणी चानूर मुष्टिक जे योद्धे आहेत त्यांच्याकडून मारण्याचा प्रयत्न करेल. मग अक्रूर काका म्हणाले, बघा किती दिवसानंतर मथुरेला द्वारकेला जाण्याचा योग येतो. देवाला आणायचं आणि देवाला आणत असताना काय या ठिकाणी देवाला मारायचं म्हणे. मी जाणार नाही कंसा. कंसाने सांगितलं तुम्ही जात नसेल तर मग मी तुम्हाला मारतो म्हणे. त्यांनी विचार केला याच्या दुष्टाच्या हातून मारण्यापेक्षा चला देवाचं दर्शन तरी आपल्याला होईल. सुंदर रथ सजवला. रथ सजून अक्रूर काका रथामध्ये विराजमान झाले. आता भगवंताला घेण्यासाठी आता गोकुळाकडे निघालेले आहे. अतिशय जड अंतःकरणाने निघाले बर का. अगदी सकाळपासून रथ निघाला. रात्र होण्याची वेळ आली तरी सुद्धा महाराज ते गोकुळामध्ये जाऊन पोहोचले नाही. एक दिवस लागला. चला आपल्याला सुद्धा आता गोकुळात जायला एक दिवस लागणार आहे बरं का. आपल्याला सुद्धा गोकुळामध्ये जायला एक दिवस लागणार आहे. आजचा दिवस तर लागणारच आहे. म्हणजे आपण कधी पोहोचणार आहे आता उद्या पोहोचणार आहे गोकुळामध्ये अक्रूर काकासोबत. म्हणून चला आजची कथा या ठिकाणी विश्रांती घेते. आजची कथा या ठिकाणी थांबते. आता राहिला आपल्या कथेचा उद्या एक दिवस म्हणजे 7वा दिवस. गोड भगवंताचं चिंतन जसं आपल्याला करता येते तसं तसं पुढे चाललेलो आहोत. आज गोवर्धन लीला केली आपण. भगवंताची सुंदर रासलीला सांगण्याचा प्रयत्न केला. तसं जर बघितलं तर आपण थोडंसं फास्ट घाईघाईनेच पुढे चाललेलो आहे. पण फारच एखाद्या लीलेमध्ये अडकून गेलो की बाकीचं सर्व सांगणं राहतं. सर्व सांगणं राहतं. पण चला तुमच्या बुद्धीला महाराज मला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. माझी बुद्धी जेवढी देते देण्यासारखी या ठिकाणी आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. उद्या आपल्या कथेची सांगता आहे. आणि मग खरं म्हणजे भागवत कथा म्हटली की त्याच्यामध्ये काही उत्सव करावेच लागतात. मग जन्म उत्सव असेल तो या ठिकाणी करावा लागतो. आज आपण गोवर्धन लीला केली. ही लीला तसं प्रत्येकाच्या मनामध्ये भागवत म्हटलं की कृष्ण आणि राधे कृष्ण आणि रुक्मिणीचं लग्न स्वयंवर झालाच पाहिजे असा अट्टहास प्रत्येकाचा असतो. तर उद्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या सत्राच्या शेवटी महाराज भगवान परमात्म्याचा विवाह आपल्याला इथे करायचा आहे. सुंदर भगवान परमात्म्याचं लग्न लव बरं का उद्या. लग्न लव. आणि मग लग्न म्हटलं की मग लग्नाला कसं यायचं असतं. बोला की लवकर. हा नटून थटून यायचं. नुसतं नटून थटून नाही यायचं. सोबत काहीतरी घेऊन यायचं. नाही चला नटून थटून या. बाकीचं नाही आणता आलं तरी चालेल. पण तरी पण सांगतो घेऊनच या. पण इथे एक एक महाराज कपड्याचे आहेर स्वीकारल्या जाणार नाही. नाहीतर मग आपले कपडे म्हणजे मरी गाय बम्मन कोदा इकडून तिकडे दिसतं महाराज. असे कपडे कोणाला महाराजांना. म्हणून ऐका काही नाही महाराज या उद्या लग्नाला. ज्याला आहेर आणता येते आहेर आणा. ज्याला नाही आणता आला तरी पण लग्नाला या. सर्वांना या ठिकाणी आमंत्रण. गोड असा विवाह आपण या ठिकाणी भगवंताचा पार पाडू. म्हणून आजची कथा या ठिकाणी विश्रांती घेते. आता कथेनंतर गुरुजी इथे आलेले हरिपाठ या ठिकाणी आपला होईल. फार या ठिकाणी माझी सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी यांच्या सहवासामध्ये आपल्याला हरिपाठ या ठिकाणी करायला मिळतो. आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आज